गुरुदेवांबद्दल काहीही बातमी नाही असे 2 दिवस उलटले. स्वामीजी मात्र शांत होते. त्यांच्यात यत्किंचितही चलविचल दिसली नाही. ते मोठ्या खुशीत असत आणि काहीतरी बोलत. त्यांच्या संगतीत वेळ कसा पाखरासारखा उडून जाईल. सकाळी जाग येऊन मी डोळे उघडले. स्वामीजी उशाशी उभे होते. आनंद जणू त्यांच्या डोळ्यातून ओसंडत होता. तेजस्वी नजरेने आणि त्याहीपेक्षा हर्षोत्फुल्ल चेहऱ्याने ते माझ्याकडे पाहत म्हणाले, "माधव, उठ. आपल्याला देवळात लवकरात लवकर पोचायला हवे. गुरुदेव कोणत्याही क्षणी येतील आणि आपण त्यांच्या स्वागताला हजर असायला हवे." स्नान झटपट उरकून आम्ही देवळाकडे निघालो. दर्शन घेतले आणि देवळाबाहेर पडून समुद्राकडे जाण्याकरिता वळणार, तो मोठा थोरला जनसमूह मोठ्या मोठ्याने बोलत देवळाकडे येत असलेला दिसला. काय झाले म्हणून स्वामीजींना मी विचारण्यापूर्वीच त्यांनी माझा हात धरला आणि धावतच त्या जमावाकडे मला घेऊन चालले. जिच्या भोवती लोकांनी गराडा घातला होता ती व्यक्ती दृष्टीपथात आली. स्वामीजींनी माझा हात सोडला आणि जमावात घुसून त्यांच्या चरणी आपले मस्तक ठेवले. स्वामीजींच्या मुखावाटे हुंदका आलेला मी स्पष्ट ऐकला. आनंदाश्रू ओघळत होते. त्यांच्या डोळ्यातून गालावर ती व्यक्ती म्हणजे स्वामीजींचे गुरुदेव असावेत हे मी ओळखले. त्यांनी स्वामीजींना उचलले व डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. स्वामीजी बाजूला होऊन उभे राहिले आणि माझेही हात जुळवून गुरुदेवांना मी नमस्कार केला. प्रथमदर्शनी तरी मला गुरुदेव 4 चौघांसारखे सामान्य पुरुषच दिसले. काही आश्चर्यकारक व असामान्यत्व मला तरी आढळले नाही, भासले नाही. साधारणपणे 5.5 फूट उंच, शेलाटी अंगयष्टी, लांबलचक हात, रुंद कपाळ, गहूवर्ण, डोळे मात्र लक्षात ठेवण्या इतके मोठे व तेजस्वी, लांब सडक केस, पण त्यांची निगा राखलेली नाही. पांढरी पायघोळ कफनी आणि पांढरेच फडके डोक्याला गुंडाळलेले, दोन्ही मळलेली हालचालीत कमालीचा मोकळेपणा आणि किती चित्तवेधक हास्य. माझ्याकडे त्यांनी पाहिले, हसल्यासारखे केले, बोलले मात्र काही नाहीत. मनात विचार चमकून गेला. माझ्यात त्यांना काहीच गम्य दिसत नाही. त्यांच्या आगमनाची बातमी गावात आगीसारखी पसरली असावी, कारण त्यांच्या दर्शनाकरिता झुंडीच्या झुंडी लोटत होत्या. त्यांनी देवळाकडे प्रयाण करायला सुरुवात केली व लोकांनी त्यांच्या मागोमाग यावे असे सुचविले. देवळाचे पुजारी व अधिकारी वर्गही त्यांना ओळखत असावा असे दिसले, कारण मोठ्या आदरातिथ्याने त्यांनी गुरुदेवांचे स्वागत केले. दर्शन घेऊन झाल्यावर देवळाच्या ओवरीतच ते येऊन बसले. ओवरी चांगलीच प्रशस्त असल्याने कितीतरी लोक सहजरित्या तिथे सामावले होते. गटागटाने दर्शनाकरिता लोक सरसावत आणि प्रत्येकाशी गुरुदेव काही ना काही प्रेमाने बोलत होते. प्रत्येकाची ते अशा प्रेमळपणाने विचारपूस करीत होते की ते सर्वांनाच इतक्या जवळकीने ओळखत असावेत असे वाटले. प्रत्येकाला काहीतरी विचारायचे होते आणि तेही प्रत्येकाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होते. दाक्षिणात्य भाषातून ते इतक्या सहजपणे बोलत होते की मला आश्चर्यच वाटले. हे सर्व संपायला आणि उठून मुक्कामावर जायला त्यांना दुपारचे 2 वाजले. वाटेत मी त्यांना विचारले, "आपण थकला असाल?" उत्तरादाखल ते फक्त हसले. आमचा यजमान सहकुटुंब त्यांच्या स्वागतासाठी सामोरा आला होता. गुरुदेव आपल्याकडे राहायला आले हा आपणावर केवढा दैवी अनुग्रह झाला, अशी भावना यजमानांच्या चेहऱ्यावर व हालचालीत दिसत होती. गुरुदेवांच्या स्नानाची तयारी झाली. स्नानविधी म्हणजे एक समारंभच होता आणि असले समारंभ यापूर्वी पाहिले नसल्याने मला ते दृश्य एकंदरीत नवीनच होते. स्नानानंतर गुरुदेव खूप ताजेतवाने दिसत होते आणि त्यांच्या लांब सडक काळ्या कुरळ्या केसांकडे पाहतच राहावेसे वाटत होते. स्नानानंतर भोजन झाले. गुरुदेवांनी फारच थोडे अन्न ग्रहण केले. मी आणि स्वामीजींनी मात्र जेवणावर चांगलाच ताव मारला. विश्रांतीकरिता गुरुदेव जेवण झाल्यावर आपल्या खोलीत गेले. स्वामीजींनी मलाही विश्रांती घेण्यास सांगून ते स्वतः गुरुदेवांच्या सेवेकरिता त्यांच्या खोलीत गेले. माझ्या खोलीत जाऊन मला अर्धा तास झाला असेल नसेल तो स्वामीजींकडून मला बोलावणे आले. त्यांच्या खोलीत मी प्रवेश केला. गुरुदेव विश्रांती घेत पडले होते, तर स्वामीजी त्यांच्या पायाशी बसून होते. गुरुदेवांनी माझ्याकडे पाहिले व आपल्याजवळच मला बसायला सांगितले. माझ्या आणि माझ्या मातापित्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. जणू काय आमच्या घरातील सर्वांचा त्यांना परिचय आहे अशा आपुलकीने त्यांची विचारपूसनी गप्पा चालल्या होत्या. त्यामुळे मला किंचितसुद्धा परकेपणा किंवा अवघडल्यासारखे वाटले नाही. गुरुदेवांच्या आवाजात गोडवा तर होताच,
पण त्यातही एक विशिष्ट तऱ्हेचा नाद होता. एवढे तेजस्वी डोळे, पण कधीकधी शून्याकार लव लावून कुठेतरी दूरवर ते पाहत आहेत, विचारमग्न झाले आहेत असे वाटायचे. मद्रासला माझे काही तातडीचे काम आहे काय, त्याबद्दल त्याने चौकशी केली. मी सांगितले, मजेत फिरायला म्हणून मी आलो आहे. मी पहिल्यांदाच येत असल्याने आल्यासारखा मद्रासला असलेल्या माझ्या प्रोफेसर मित्राला भेटणार आहे इतकेच. माझ्याशी ते मराठीतून बोलत होते, आणि तेही इतक्या सहजपणे की ते महाराष्ट्रीयन नसावेत आणि त्यांची मातृभाषा मराठी नसावी असे कुणालाही वाटणार नाही. सकाळपासून मी पाहत होतो ते इतक्या भाषातून सहजपणे बोलत होते की ते स्वतः नेमके कोणत्या प्रांताचे आणि त्यांचे वय तरी काय असावे याचा मला तरी अंदाज करता येईना. त्यांनी जणू सहज मला विचारले की मी लग्नाचा काय विचार केला आहे आणि मालतीबद्दल माझ्या भावना कशा प्रकारच्या आहेत. हा प्रश्न तर मला इतका अनपेक्षित होता की क्षणभर मी स्तंभितच झालो. माझ्या चेहऱ्यावरून त्यांनी माझी ही अवस्था ओळखली असावी. मी माझ्या उत्तराची वाट न बघता स्वामीजींजवळ त्यांनी आणखी इतर विषयांबद्दल बोलायला सुरुवात केली. माझ्याकडून उत्तराचीही त्यांना अपेक्षा नाही की काय या विचाराने मी पुरता गोंधळून गेलो. माझ्या दृष्टीने परस्परांशी काहीही संबंध नसलेले त्यांचे प्रश्न विचारणे आणि त्यांचे एकंदर बोलणे यावरून त्यांच्याबद्दल मत बनवणे मला अशक्यच झाले. त्यांनी मला विश्रांती घेण्याकरिता जायला सांगितले आणि तासाभराने त्यांच्यासह मी बाहेर जायला तयार राहण्याबद्दलही सुचवले. आमची मुलाखत संपली आणि मी आपल्या खोलीत परतलो. गुरुदेवांबद्दल मला काहीच मत बनवता येईना. यामुळे मी मात्र कमालीचा अस्वस्थ झालो. गुरुदेवांइतकीच चमत्कारिक व्यक्ती मी यापूर्वी पाहिलीच नव्हती. स्वामीजींनी त्यांच्या गूढ शक्तीबद्दल, सखोल आणि विशाल ज्ञानाबद्दल आणि साधना मार्गावरील तयारीबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. त्या सर्वच जशाच्या तशा खऱ्या असतील असे मी कधीच धरून चाललो नव्हतो. पण आताही त्यांच्याबद्दल मला काही निश्चित स्वरूपाची कल्पनाच करवेना. त्यावेळी तरी गुरुदेव म्हणजे कुणी अपूर्व चैतन्य शक्तीने घोर संत आहेत असे वाटले नाही. थोर संत आहेत असे वाटले नाही. त्यावेळी तरी त्यांचे व्यक्तित्व म्हणजे एक कोडेच होते माझ्यासमोर. तेव्हा आताच काही मत बनविण्यापेक्षा त्यांच्या सहवासात राहून पुढे काय काय होते ते पाहावे असेच मी ठरविले. त्यांचे गूढ व्यक्तिमत्व म्हणजे माझ्या बुद्धीला एक आव्हान होते. मी वाचण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण मन लागेना. एक तऱ्हेची चमत्कारिक अस्वस्थता उत्पन्न झाली होती. विशेष आदर किंवा भक्तीमुळे अशी मनस्थिती होती असे म्हणतात तर तसे निश्चितच नव्हते. परंतु त्यांच्याबद्दल जास्त काहीही आपणाला समजावे असे मात्र जरूर वाटत होते. गुरुदेव ही व्यक्ती आहे तरी कशी, आणि खरोखरच पारलौकिक व आध्यात्मिक दृष्ट्या त्यांनी काय साध्य केले आहे हे जाणून घेण्याची मला ओढ लागली होती. काहीतरी अतिमानुष किंवा असामान्य बुद्धीचे ते आहेत असे मानायला मात्र मन त्यावेळी मुळीच तयार नव्हते. तयार आहेस का असे स्वामीजींनी मला विचारले तेव्हा सायंकाळचे 4 वाजले होते. त्यांच्या खोलीत गेलो तो चहा तयार होता असे दिसले. चहापान होते ना होते तोच घराबाहेर थांबलेला जनसमुदाय गुरुदेवांच्या दर्शनाला घरात जमायला सुरुवात झाली होती. गुरुदेवांनी जाहीर केले ते रामेश्वर मंदिरामध्ये जाणार आहेत आणि ज्यांना भेटावयाचे असेल त्यांनी तेथे यावे. गुरुदेव देवळाच्या एका ओवरीत स्थानापन्न झाले आणि त्यांचे चरणरज मस्तकी धारण करण्याकरता, चरण स्पर्श करण्याकरिता भक्तजनांची गर्दी उसळली. ते प्रत्येकाला आशीर्वाद देत होते. इतक्या साध्यासुध्या दिसणाऱ्या माणसाच्या दर्शनाकरता एवढी गर्दी का व्हावी, आणि या लोकांनी देण्याजोगे यांच्याजवळ काय आहे तरी काय हेच मला समजेना. कुतूहलाने मी त्यांच्या सर्व हालचाली लक्षपूर्वक पाहत होतो. जमलेल्यांतील अनेक लोकांनी आपल्या अडचणी, दुःखे, संकटे त्यांना निवेदन केली. कितीतरी निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न विचारले, आणि आश्चर्य हे की विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला गुरुदेवांजवळ उत्तर होते, आणि त्यांनी त्यांच्या अडचणी निवारण्याकरिता जे जे सांगितले त्याने श्रोत्यांचे समाधानही होत होते. उत्तर देण्यात वा बोलण्यात कुठेही आत्मप्रौढी दिसत नव्हती किंवा प्रश्न विचारण्याबद्दल उपेक्षेची भावना नव्हती. एक गोष्ट मात्र कटाक्षाने नमूद करायलाच हवी, आणि ती ही की श्रोतृवर्गातील सर्वांना गुरुदेवांबद्दल असलेल्या कमालीचा आदर स्पष्ट दिसत होता, आणि कोणीही अर्वाच्य करून देखील मोकळ्या वातावरणाचा बेरंग करण्यास धजावणार नाही अशी एक आदरमिश्रित जरबही होती. जमलेल्या लोकांची पितृवत वात्सल्य भावनेने ते बोलत होते.
त्यांच्या समस्या आणि प्रश्नांची तन्मयतेने उकल करीत होते. मग ते प्रश्न पुष्कळदा किती मामूली स्वरूपाचे असेनात का. व्यक्तींप्रमाणे प्रत्येकाला ते वेगवेगळे उपाय सांगत, साधना कशी करावयाची ते समजावून सांगत, आणि सांगितल्याप्रमाणे मनःपूर्वक वागल्यास अपेक्षित आराम मिळेल याबद्दलही ग्वाही देत होते. त्यांच्या एकाही शब्दावर माझा विश्वास बसत नव्हता. लोकांना येन केन प्रकारेण ते वाटेला लावत आहेत असेच मला वाटत होते. सायंकाळचे 7 वाजायला आले होते. माझ्याकडे वळून ते म्हणाले, हा अनुभव तुम्हाला पहिल्यांदाच आला असेल नाही. तुम्ही त्यामुळे अगदी कंटाळलेले दिसता आहात. चला आपण पुळणीवर जाऊया, थोडेसे पाय मोकळे करू. बरेच चांगले चालल्यावर वाळूतच आम्ही बसलो. महाराष्ट्रात घरी परतायची मला घाई आहे का असे त्यांनी विचारणा केली. प्रश्नाचा रोख न समजल्यामुळे मी उलट विचारले, का मी थांबायला हवं आहे असं का आपणाला सुचवायचं आहे. त्यावर त्याने स्पष्ट केले की स्वामीजी दुसऱ्या दिवशी सकाळीच पंजाबच्या दौऱ्यावर जाणार आहे. तेव्हा मी गुरुदेवांबरोबर मद्रासला येऊ शकत असलो तर मद्रासला मला माझ्या मित्राला भेटता येईल आणि मद्रासही पाहायला मिळेल. माझ्याप्रमाणे स्वामीजींनाही हे ऐकून काहीसे अनपेक्षित नवल वाटल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. पण ते काही बोलले नाहीत. गुरुदेवांच्या सहवासात प्रवास करायला मला आनंदच वाटेल असे मी म्हटले. पण मनात आली ती शंकाही प्रदर्शित केली की एखाद्या साधुपुरुषाबरोबर असण्याने गुरुदेवांना माझा कितीसा उपयोग होईल. निदान कमीत कमी माझी अडचण तर होणार नाही ना, याबद्दल मी साशंक आहे. मी असेही सांगून मोकळा झालो की कुणाची सेवा कशी करावी हेही मला तितकेसे अवगत नाही, पण साधुपुरुषाची तर राहोच. त्यावर गुरुदेव मनापासून हसले आणि याबाबत तरी कसलीही फिकीर बाळगण्याचं कारण नाही असे म्हणाले. नंतर मी तत्त्वज्ञानविषयक काय काय वाचन केले आहे आणि त्याबाबत पाश्चात्य आणि पौर्वात्य दार्शनिकांचा दृष्टिकोन मला कितीसा आत्मसात झाला आहे याची त्यांनी चाचणी घेतली. आंग्ल, फ्रेंच आणि जर्मन तत्त्वज्ञानांचा दृष्टिकोन त्यांनी मला समजावून सांगितला. तेव्हा त्यांचे वाचनसुद्धा किती विस्तृत आणि सखोल आहे या विचाराने माझे मन तर स्तंभित झाले. बिराडी परतण्याला बरीच रात्र झाली होती. जेवणे झाल्यावर मी झोपी गेलो. सकाळी जाग आल्यावर मला कळले की स्वामीजी केव्हाच निघून गेले आहेत आणि गुरुदेवांची सरबराई व देखभाल आता मीच करायची आहे. घाईघाईने मी माझे स्नानही प्रातर्विधी उरकले व गुरुदेवांकडे गेलो. ते माझीच वाट पाहत होते. त्या दिवशी रामेश्वराचा देवळात जाण्याऐवजी एका स्थानिक धनिक गृहस्थाकडे आम्ही गेलो. त्या श्रीमान गृहस्थाकडे आम्ही पोचलो. तेथे आमच्या स्वागताची जय्यत तयारी झालेली असून गुरुदेवांच्या दर्शनाला लोकही जमलेले आढळून आले. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा याप्रमाणे गुरुदेवांबरोबर मी होतो म्हणून मलाही जमलेले लोक मान सन्मानाने वागवू लागले. तेव्हा लाजेने मी तर घाबराघुबरा झालो. तुमच्यासारखाच मी एक आहे, माझ्यात नि तुमच्यात काहीही फरक नाही असे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला. पण माझे ऐकून घ्यायलाही कुणी तयार दिसेना. माझी ही धडपड पाहून गुरुदेवांना गंमत वाटली असावी. आमच्या यजमानांची आई आजाराने अंथरुणावर खिळलेली असल्याने तिला सामोरे येता येणे शक्य नव्हते. गुरुदेवांनी त्यांच्याबद्दल आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि स्वतः ती झोपली होती त्या खोलीत ते गेले. 80 वर्षाची ही वृद्धा जीवनाचे जणू शेवटचे क्षण मोजत होती. गुरुदेवांना अभिवादन करायला उठण्याची ती धडपड करीत होती. पण गुरुदेवांनी आपल्या मधुर वाणीने तिला उठू नका असे सांगितले व स्वतःच रुग्णायताची उशाशी बसून तिच्या शुभ्र धवल केसांवरून हात फिरवत राहिले. वृद्ध मातेच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. जणू परब्रह्म भेटल्याचा सुखद कल्पनेने ती वृद्धा गुरुदेवांकडे पाहण्याचा प्रयत्न करीत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे अतीव सुख व समाधान, धन्य धन्य झाल्याचा भाव सुस्पष्टपणे प्रतिबिंबित झाला. याचे एकमेव कारण गुरुदेवांचे सान्निध्य. वृद्धेने माझ्याबद्दल चौकशी केली आणि मी त्यांच्या एक स्नेही आहे असे गुरुदेवांनी सांगितले. गुरुदेवांना त्या खोलीत सोडून मी बाहेर आलो. यजमान उभेच होते. मी त्यांना सरळ प्रश्न केला, गुरुदेवांचा आणि आपला परिचय किती दिवसाचा आहे? आपल्या जन्मापूर्वीपासून गुरुदेवांचा आपल्या कुटुंबाशी संबंध आहे असे जेव्हा त्यांनी म्हटले तेव्हा मला आश्चर्यच वाटले. मग गुरुदेवांचे वय तरी काय असावे याची मी चौकशी केली. आमचे यजमान
उतरले 100पेक्षा खात्रीने जास्तीच. मी तर धरून चाललो होतो की गुरुदेव फार फार तर 50च्या आसपास असतील. वर बघणाऱ्याला तरी असेच वाटणे साहजिकच होते. एकंदरीत गुरुदेव म्हणजे एक अजब कोडेच म्हणायचे. सायंकाळी आम्ही मद्रासला जायला निघालो. स्टेशनावर निरोप देणाऱ्यांचीही गर्दी जमली होती. इतका थोडा वेळ राहून ते निघाले याबद्दल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची नाराजी दिसली. दर्शन घेणाऱ्यांचा लोंढा एवढा मोठा होता की गाडी सुटायला सुद्धा वेळ लागला. रेल्वे अधिकारीही या बाबतीत असहाय्य दिसले, कारण त्यांना अनुभव नेहमीचाच असावा. माझे शिक्षण, बुद्धिमत्ता, माझी संस्कृती आणि माझ्या साऱ्या समजुतीनी कल्पनांना गुरुदेवांनी जबरदस्त धक्का दिला होता. आमचा सहप्रवास अभूतपूर्व होता. अनेक स्टेशनवर गुरुदेवांना हार घालणाऱ्यांचीही गर्दी उसळत होती. मोठ्या पहाटे आमच्या गाडीने मद्रास टर्मिनसमध्ये सावकाशपणे प्रवेश केला. फुलांच्या असंख्य करंड्या घेऊन गुरुदेवांना हार घालण्याकरिता एवढा मोठा समुदाय स्टेशनवर जमला होता. त्यात दाक्षिणात्य स्त्रियाही होत्या. गुरुदेव प्लॅटफॉर्मवर उतरले मात्र त्यांच्या गळ्यात अक्षरशः हाराचा ढीग पडला होता नि पदस्पर्शाकरिता लोकांची झुंबड उडाली होती. मद्रासमधील सुप्रसिद्ध लक्षाधीश श्री चेट्टियार यांच्याकडे आम्ही उतरणार होतो, म्हणून तेही जातीने स्टेशनवर आले होते. गुरुदेवांच्या नि माझ्या सामानाचा ताबा त्यांच्या नोकरांनी घेतला. मग मी गुरुदेवांच्या त्यांच्याकरिता तयार ठेवलेल्या आलिशान मोटारकडे वळलो.